विनोदजी नाईक हे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाचा दुवा पंचांना का मांडला जातोय त्याचं उदाहरण आहे. त्यांचे चांगले नियम आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता. स्वतः गोलंदाज फील्ड करेल. इनफिल्डच्या आतमध्ये फक्त एक धाव मिळेल. पहिली धाव फलकावर जोडली जाते. आघात झालाय. सुरुवात झाली धाव फलकाला. अकाउंट ओपन होत असताना बॅटरचं जीवन एक धावावर फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल मात्र सिद्धू स्ट्राईक एंडला सज्ज होईल साईनाथच्या विरोधामध्ये. दुसरा चेंडू टाकण्याकरिता साईनाथ गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याच्या एकदा. यावेळेस गती परिवर्तन फसवलं गेलंय. यष्टी रक्षक खाली. विकेटचं होईल इथे मात्र पतन. लागणारा हा पहिला धक्का सिद्धूला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. डीजे पहिल्या विकेटचं पतन झालं. सिद्धू परतला गेलाय तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर आपण पाहतोय संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत चांगला चेंडू हाताळला गेला होता साईनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून. एकंदरीत दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय या दोन चेंडूच्या खेळानंतर. मात्र डावखुऱ्याचा बॅटर संकेत सेकंडला आपल्याला पाहायला मिळतोय. साईनाथ पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी चेंडू येत आहे. संधी बनले. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. यावेळेस काय घडलाय. सोफा झेल सोडला गेलाय. फलंदाजाला मिळालंय जीवनदान आणि त्याच कारण बनलंय ह्या दोन धावा. तर जीवन या बॅटरसाठी संधी असेल. 3 चेंडूवर 3 षटकार खेचले गेले तर जयेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. 2 धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 3 अंकावर जाऊन पोहोचले गेले. साधा सोफा झेल सोडला गेला. जीवनदान मिळालं. त्यानंतर बॅटर सज्ज होताना स्ट्राईक एंडला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये मनीष आहे तिथे उपस्थित. चांगला झेल. अजून एक फलंदाज होईल पेल. जावं लागेल जीवनला मैदानाच्या बाहेर. विकेट. धन्यवाद. माफी असावी. संकेत हा बाद झालाय. जीवन नॉन स्ट्राईकला एक धाव करून आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश दाखल झालाय. च्या पद्धतीने पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. साईनाथ उमेशजी पाटील यांचं शुभ आगमन. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. 1995-96 चे डावखुर आताचे बॅटर याच परिसरामध्ये ओळखले जाणारे हे उमेश पाटील आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुल टॉस होता. ऑन साइडला स्ट्रोक येत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहे तिथे पाहायला मिळतोय. ते मात्र थोडंसं पंबल झालं. त्यानंतर एके धावेचं रूपांतर दुसरे धावामध्ये करत असताना बॅटरला आपण पाहायला मिळतोय. 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. 5 अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. च्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण साथ देत नाहीयेत. च्या पद्धतीने पाहिलं तर एक झेल सुटला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. त्यानंतर यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळाली. एकंदरीत फलकावर अजून धावा कमी
पाहायला मिळाल्या असत्या. आणि सुवर्ण संधी असेल बॅटरसाठी. प्रत्येक षटकारासाठी रोहित भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ह्या गोलंदाजाकडे विविधता आहे आणि ती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवलं गेलं होतं, स्लोवरचा वापर केला होता आणि लिडिंग एज पाहायला मिळाली होती. हा चेंडू त्याच पद्धतीने हाताळला गेला होता आणि त्याचंच कारण बनलं डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय जाणता राजा हिवाळी टीमची. त्याचं कारण बनले सायनाचं पहिलं षटक अप्रतिम कमालीचं राहिलं. खूप चांगला खेळ क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जनक, प्रायोजक, आयोजक आदरणीय सन्माननीय श्री दयानंदजी पाटील, सन्माननीय भावेश मात्रे यांच्या आयोजनाखातीर ही स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. आणि एकंदरीत आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय ज्या पद्धतीने स्लोवरचा वापर आपल्याला पाहायला मिळाला होता. साईनाथ ज्या पद्धतीने फिंगर रोल केले होते, थोडीशी फ्लाईट दिली होती, त्यानंतर फलंदाजाला तो चेंडू समजला नव्हता आणि एसटीच्या मागे आशूचं चांगलं एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला टेलिकास्ट एसएन लाईव्हच्या माध्यमातून विजय पाटीलांची पूर्ण टीम खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे टेलिकास्ट चांगल्या पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमातून दाखवत आहेत. आणि कालच्याच बाईट्स मध्ये आपण पाहिलं असेल करण कासारने सांगितलं 2 कॅमेरा आहेत परंतु 4ची कमाल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू, दुसऱ्या षटकाची सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी असरदार राहिली आहे. या आपण मैदानाचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला तर इतर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिलेत. जीवनसाठी संधी असेल 500 रुपयाचं कॅश प्राइज, लगातार 3 षटकार. यावेळेस हाफ ट्रॅकर उचली घेणारा चेंडू, बाकीचं काम करतोय आशू एस्टनच्या मागे डॉटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 5 या अंकावर स्थिर आहे. यावेळेस बॅट चेंज, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये होती चुकी आहे. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मधून. सीमारेषा पार, हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. 4. जायचं नाहीये कारण वेळ सगळं बदलते, त्यासाठी फक्त संयम असावा लागतो. पहिल्याच ओव्हरमध्ये 5, त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले, त्याने ते चौकार. धावा येणे गरजेचं आहे, संयम राखला तर धावा जरूर होऊ शकतात. यावेळी चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. आता मात्र चांगला झेल कंप्लीट करत असताना सनीला आपण पाहतोय डीप झोन मध्ये विकेटचं बदन. चांगला झेल वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सनीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या अगोदरचा झेल सुटला होता आणि कमबॅक करणं खूप गरजेचं होतं या क्षेत्राच्या माध्यमातून. ज्या चुका झाल्यात त्यामध्ये सुधारण्याचं काम आपण मैदानाच्या आतमध्येच आपल्याला करावं लागतोय आणि ते करून दाखवलं सनीनं. चांगला झेल. न्यू बॅटर आपण पाहतोय निखिल सेकंडला सज्ज होताना शिवमच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न
नाकारला गेलं नॉस्ट्राईक एंडकडून शिवमनं एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 10 अंकावर जाऊन पोहोचले गेले. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा फलकावर आहेत. 3 गड्याचं पतन झालंय. हे 2 षटक चांगले राहिलेत. आतापर्यंत कुठलाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आले नाहीये. त्यामध्ये अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाची इथे मात्र या डॉटच्या स्वरूपामध्ये समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 10. 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जाणता राजा हिवाळी टीम साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीमच्या विरोधात देवय संधी डीजे मास्टरला एक मधुर संगीत. षटकाच्या समाप्तीनंतर 10 वर 3 अशी परिस्थिती. वेळ किती खराब असे ना पण स्वतःचा विश्वास कधी सोडायचा नाहीये. इथून मात्र धावांसाठी जावं लागेल या दोन्ही बॅटरला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. यावेळेस काय घडलंय सायनाथ कडून झाले चुकी आणि मैदानात चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चालला सीमारेषा पार. हा येतोय चौकार 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक 10 अंकावर जाऊन 14 अंकावर जाऊन पोहोचला गेले. 10 नंतर 4 धावा आल्या. यावेळेस पुण्याच्या एकदा ऑन साइडला साईनाथ चेंडू पर्यंत पोहोचेल का? पोहोचला गेला. 1 धाव तर कंप्लीट झाली. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं साईनाथचं आणि बॅटरला एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 15 अंकावर 15 धावा फलकावर आहेत. 30 षटक प्रगतीपथावर. अजून आपण विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलची उद्घोषणा करतायत म्हणजे चात्रीचा बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 16 अंकावर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3रा चेंडू टाकण्याकरिता यावेळेस आडव्या बॅटना स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय स्पेल क्षेत्रामधून सीमारेषा पार. हा येतोय चौकार 4. प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर तुम्ही मात्र यशापर्यंत पोहोचाल. ही पराकाष्ठा पाहायला मिळते बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज आणि पंचांचं बोट आकाशाकडे लागणारा हा 5वा धक्का. धन्यवाद. विकेटचं पतन झालं. 4थं विकेटचं पतन. च्या पद्धतीने पाहिलं तर 20 वर 4 अशी परिस्थिती. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हर्ष. एकंदरीत अजून विचार केला तर अजून 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 8 चेंडू मध्ये अजून 10 ते 15 धावा आल्या. दहा ते 15 धावा 30 पेक्षा जास्त धावा एक लढण्यापुरता स्कोर होऊ शकतोय. आतापर्यंत 20 बनवल्या गेल्यात. यावेळेस चुकी घडली एसटी रक्षाच्या माध्यमातून. पंचांचा काय इशारा आहे तो पाहावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. बायच्या स्वरूपात 1 धाव म्हणजेच 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील अतिरिक्त स्वरूपामध्ये.
धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 22. स्ट्राईक वर आपण पाहतोय निखिल. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु चेंडूपासून दूर राहिले बॅटर, त्याचंच कारण बनलं डॉट चेंडू. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 22-22. अंतिम चेंडू टाकण्याकरिता तिसऱ्या षटकातील यश. यावेळी चेंडू हवेत आहे, चांगला झेल, अजून एक फलंदाज होईल पेल, लागणार हा 5वा धक्का. धन्यवाद डीजे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर चांगला झेल, इनफिल्डच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला झेल पकडला गेला. 5व्या विकेटचं पतन आपण 22 या अंकावर पाहायला मिळतोय. अंतिम षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला ही धुरा सोपवली जाईल? आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये सायनाथनं चांगली गोलंदाजी केली, 5 धावा देऊन 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून शिवमने चांगली गोलंदाजी केली, 5 धावा त्यांनी सुद्धा खर्च केल्या, 1 विकेट मिळाली. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये यशने 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या. आणि आता मात्र सनील गोलंदाजी ट्रॅकवर. अंतिम षटकाकरिता त्याला आणलं गेलंय. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस आशू चुकी करतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे, धाव पडली मागात, विकेटचं होईल पतन. पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन. देपोली स्पोर्ट देपोली विपक्षात विराज स्पोर्ट्स शेलार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय. देपोली स्पोर्ट देपोली विपक्षात विराज स्पोर्ट्स शेलार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण नाणेफेक कक्षात लगेच जोडायचंय. ह्या मॅचच्या नंतर पुढील होणारे सर्व सामने 3 षटकांचे राहतील. सर्व टीमने याची नोंद घ्यायची. सनील पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस पंचांचा इशारा आलाय बीमरचा आणि त्या दरम्यान चेंडू निघून चाललाय नॉट ऑफ रिजन मधून, सीमारेषा पार. मिळतात या 5 धावा गिफ्टच्या स्वरूपामध्ये. चुकी घडली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुबा असेल बॅटरला, मोठा फटका खेळण्याकरिता. 27 आहेत 6 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आशूकडे थ्रो झालाय, पण थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच कारण म्हणलंय या 2 धावा कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2च्या बढतीनं 29-29. तर साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम साठी शुभेच्छा आल्यात. हेमंत बाकरे आणि तुषार पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात या आयोजनाकरिता. साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम साठी खूप खूप धन्यवाद. आणि रुपेजी ठाकरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गुणून गेलाय. त्या दरम्यान चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. स्ट्रोक घेतल्यानंतर 2 असा आवाज झाला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 32 32 धावा फलकावर पाहायला मिळतात. दुपारचं सत्र चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू बाउन्स प्राप्त करत असताना आपण पाहतोय. सनील हा गोलंदाज. या इनिंगचा अंतिम चेंडू असेल, या षटकातील अंतिम चेंडू असेल. सनील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू गडी रिजन मध्ये निघून गेला 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 3 33 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. जाणता राजा हिवाले टीमने बनवल्या 33-34 कराव्या लागतील विजयाकरिता. साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम समोर असेल हे लक्ष. तर मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस करणार आहोत. देपोली स्पोर्ट देपोली या विभागातील एक चांगला संघ. तर आपण पाहतोय विराट स्पोर्ट शेलार हा संघ आपण पाहतोय. असूनच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना या 2 टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या. मी रोहित भोईर यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. रोहितजी भोईर यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा टॉस. देपोली स्पोर्ट देपोलीच्या विरोधात विराट स्पोर्ट शेलार. आमचे ज्येष्ठ समालोचक बी लकडे सर जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. ओर टू टॉस बॉक्स. धन्यवाद. 2 संघामध्ये नाणेफेकी होते. शेलार आणि देपोली स्पोर्ट देपोली संघामध्ये नाण्याची बाजू असेल. एका बाजूला नवनिर्माण सेना चषक तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट पिलंजी असं लिहिलं गेलं आहे. मी पाहुण्यांच्या हातात नाणेफेकी सुपूर्द करतोय. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत होणार आहे. कोण कॉलिंग करतो? पिलंज असा मागितला आहे. आई गावदेवी पिलंज स्पोर्ट आणि देपोली संघाच्या बाजूने नाणेफेकी लागले. देपोली ना 3 षटकांचा सामना असणार आहे. सुनील पाटील किती षटकांचा सामना असणार आहे? 3 षटकांचा सामना असणार आहे. 3 षटकामध्ये आपण प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? फलंदाजी. फलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट का असेल? काही नाही. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत? आयोजन चांगलं आहे. आता एंट्री केली. धन्यवाद. धन्यवाद. आपण नाणेफेकी हारलात. जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपला डिसिजन काय आला असता? फलंदाजीच घेतली असती, पण मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. मनाच्या विरुद्ध म्हणजे आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल 3 षटकामध्ये? 3 षटकांमध्ये कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. दोन्ही संघासाठी ऑल द बेस्ट. बोलूया सुनील पाटीलकडे, जिथे असतील सुनील पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद बी लकडे सर. एक या विभागातील ज्येष्ठ समालोचक, त्यांचा आवाज आपण ऐकलात. तर मी दीपेश नामदेव पाटील यांना विनंती करतोय आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. जनार्दन घनगाव यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. हेमंत पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. पिळंजे गावातील वरिष्ठ मंडळी तसेच पिळंजे गावातील समाजसेवक आपण कुठे बसला असाल तर आपली जागा व्यासपीठावर आहे. आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. तर दुसऱ्या सत्राला इथून मात्र होईल सुरुवात. स्ट्राइक एंडला साईनाथ तर नॉन स्ट्राइक एंडला आशू. पहिल्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय जीवन लानला गेलाय. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत
अंतिम क्षणाला मात्र चेंडूला ढकललं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि दरम्यान किती धावा आहेत? 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 3 धावा. स्ट्रोक चांगला होता परंतु प्रयत्न चांगले राहिले क्षेत्ररक्षकाचे. एक धाव जरूर अडवण्यात यश आले. विकेट हॅट्रिक साठी रोहित भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज. गणेश पाटील आणि रोहित भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज दिले जाईल विकेट हॅट्रिक साठी. जाणता राजा हिवाली टीम साठी सुवर्ण संधी असेल. कॅश प्राइज मिळवण्याची संधी आणि पाटील अकॅडमीकडून प्रोत्साहन दिले जाते. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट त्यासाठीच जाणलं जाते आणि ते प्रोत्साहन आपल्याला त्या टीमच्या माध्यमातून दिलं जाते. जीवन पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर समोर डावकुरातच बॅटर आशू. यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. हाईट फॅक्टर इथे राहिलाय. फलंदाजाच्या वर्ण चेंडू सर निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि एक अतिरिक्त भरणा राहिलाय. धावसंख्या 132 पुढे जात असताना 4 अंकावर. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 33 धाबाच बनवता आले आहेत. यावेळेस अजून एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 132 पुढे जात असताना 5 अंकावर. पाच धावा फलकावर आहेत. अजून 29 धाब्यांची आवश्यकता. आपण चेंडूंचा विचार केला तर 23. यावेळेस अप्रतिम चेंडू. यावेळेस लाईन चांगली राहिली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आशून परंतु चेंडूपासून दूर राहिले आणि त्याचंच कारण बनलं डॉट चेंडू. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फलकावर. धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला डॉट चेंडू हाताला लागतील. अशा पद्धतीने फलकावर धावा कमी लागल्यात म्हणजे फलंदाजाला स्ट्रोक पासून दूर ठेवावा लागेल. यावेळी चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू थांबणार नाही. निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामधून. सीमा रेषा पार. हा येतोय रुबाबदार दमदार चौकार. 4. सचिन तारमळे यांचं शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. या दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय थर्डमॅन रिजन मधून. सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय मनसे. चौकार. 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता तेच बघितलं बॅटरनं साईनाथनं आणि चेंडूला सरळ थर्डमॅन रिजन मधून पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या 4च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 14 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. चांगले बॅटर आहेत साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम कडे. तेच आपल्याला फलकावर पाहायला मिळते. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ इथं संपन्न झालाय.
14 धावा फलकावर. आतापर्यंत 14 धावा फलकावर आहेत. 34 बनवायच्या आहेत, म्हणजे अजून 20 धावांची आवश्यकता. यावेळेस अडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतोय मनसे दमदार रुबाबदार चौकार. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत बिनबाद 18. दमदार सुरुवात पाहायला मिळते साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीमची 34 धावांचा पाठलाग करत असताना, आणि त्याच कारण बनलंय फलकावर आता मात्र 18 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता विजयाकरिता. साईनाथ आणि आशूची चांगली बॅटिंग. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गणेश. हा गोलंदाज ट्रॅकवर. अठरा चेंडू 16चं समीकरण साधं आणि सोपं समीकरण जरूर फलकावर पाहायला मिळतोय, परंतु कठीण बनवावं लागेल या गोलंदाजाला. गणेश त्यासाठी जाणला जातोय. स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ख्याती आहे या टीम मध्ये, जाणता राजा हिवाळी टीमच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र चमत्कार करावा लागेल. ह्या ओव्हरमध्ये विकेट हे फॅक्टर ठरू शकतोय. आतापर्यंत बिनबाद 18 फलकावर पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण इथे मात्र धावा रोखाव्या लागतील या गोलंदाजाला. 18 चेंडू 16चं समीकरण एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. फॉरवर्डची मुभा ही हटवली गेली. बाकीचे क्षेत्ररक्षक पाहिले तर सीमालगत दुर्बर पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात इनपेटच्या वरून क्लिअर करत असताना चेंडूला पाठवलाय कव्हर क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हा येतोय रुबाबदार दमदार मनसे चौकार. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 22-22. यावेळेस आशुच्या बॅट मधून येणारा हा धमाका ब्लास्ट मनसे षटकार 6. चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलं होतं, आशूने बघितलं स्लोवर आहे आणि त्याचाच फायदा उठवला. चेंडूला सरळ पाठवलं होतं वाईटिश लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर 6 धावेकरिता. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 28. आता मात्र विजयाकरिता 6 धाव्यांची आवश्यकता आहे. असं वाटतंय की दुसऱ्या षटकामध्ये खेळ समाप्त होऊ शकतोय. 16 चेंडू 6 धावा असं समीकरण. या सलामीरांच्या माध्यमातून चांगली भागीदारी विजयाची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. तर मात्र 6 धावेपासून दूर. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येतोय विजयाचा धमाका, विजयाचा ब्लास्ट मनसे षटकार 6.
साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम हार्ड लक टू जाणता राजा हिवाली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं एवन जोडी दयानंदजी पाटील आणि भावेश मात्रे यांच्या माध्यमातून खूप खूप आभार. या मॅचचा हिरो ज्या गोलंदाजानं पहिले षटक हाताळलं, 5 धाबा देऊन 2 विकेट मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या आहेत 11, तो साईनाथ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. साईनाथ आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. खूप चांगली बॉलिंग राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धाबा देऊन 2 विकेट्स मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना 11 धाबा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. सामनावीराचा किताब आपण देणार आहोत. मी सचिन तारमले यांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा किताब देऊन त्यांना सन्मानित करायचंय. तर आपण पाहतोय सामनावीराचा किताब घेत असताना साईनाथ हा खेळाडू खूप चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये. या खेळाडूचा मात्र डबल रोल राहिला, त्याला आपण सन्मानित करत आहोत मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन. खूप खूप धन्यवाद. पुढील मॅच साठी साईनाथ तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील मॅच आपण मानणार आहोत देपोली स्पोर्ट्स देपोली विपक्षात विराज स्पोर्ट्स शेलार. एक मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. देपोली स्पोर्ट्स देपोली टीमने टॉस जिंकून या दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलंय क्षेत्ररक्षण करण्याकरिता विराज स्पोर्ट्स शेलार टीमला. शेलार टीम आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. जशी मॅचला सुरुवात होईल आपण करूया कॉम्बॉक्स मध्ये बदल. या विभागातील ज्येष्ठ समालोचक बी लकडे सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा महाराष्ट्र नवमान